हाय अँड हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आम्ही होतो इस्कॉन टेम्पलला. खरंच इस्कॉन टेम्पलमध्ये गेल्यावर मन माझं तर प्रसन्नच झालं. बघा तुम्ही कसं. मग मंदिरातून बाहेर पडल्यानंतर बाहेरच पुस्तक विकणारे काका होते. त्यांनी आम्हाला पुस्तकांबद्दल भरपूर माहिती सांगितली व पुस्तकांची किंमत पण सांगितली. बघा तुम्ही. लेकिन ये है ना प्रभुपाद जी, इधर इनका मूर्ति है ना, इन्होंने इतना सरल से उनको समझाया, वो समझ के खुद के जीवन में उतार के खुशी का जीवन जी रहे। अंडरलाइन कीजिए, कुछ समझ में नहीं आती यहाँ पर लिखिए, यहाँ पर क्लासेस होता है, आप आके पूछ सकते हैं। और चैप्टर एंडिंग में ना ऐसा वाइट स्पेस मिलेगा, वहाँ पर आपका समझ में आ गया, नोट्स लिखिए, ऐसे पढ़ने का। ये ऐसे सिंपल जैसे पढ़ के छोड़ दिए तो कुछ नहीं समझ में आएगा, इसका सार लेने का है। ठीक है। और यहाँ पे क्लासेस भी होते हैं। मग आम्ही इस्कॉन मंदिरातून हा जो केक होता तो विकत घेतला. मग हर्षूला खूप पाणी प्यायचं होतं. मग तिथे पाण्याचं जार होता, त्या जारमधून हर्षूने भरपूर पाणी पिलं. खरंच हे लोक किती नशीबवान आहे, त्यांचं घर हे मंदिरापुढे. खरं किती लकी आहेत. बरं आता तुम्ही गेस करा हे कुठलं फळ आहे व कुठले व्हेजिटेबल आहे. गेस करा बरं पटकन. त्याच्यानंतर साईडलाच तिथं प्रति बालाजी होते. आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिराच्या साईडला अशा कलाकृती केलेल्या. खरं किती म्हणजे इंजिनियर आर्किटेक्चर किती हुशार आहेत ज्यांनी एवढं कोरून ते केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो तुळशी वृंदावनला. हे तुळशी मातेचं घर आहे, ज्याला छोट्या शब्दांमध्ये तुळशी वृंदावन म्हणतात. त्याच्यानंतर इथं भरपूर फोटो काढले. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. जर आजचा व्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.